उमेदवार भाजपचे आहे त्यांनी कुठेतरी वक्तव्य केलं की मी मतासाठी कुणाच्या बंगल्यावर जाणार नाही, पण मी आज ठामपणे सांगतो हा शिवरत्न बंगलाच ह्या पश्चिम महाराष्ट्राचा बाली केला पुन्हा दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही. पाटील असतो, बाकीच्यांनी पाटलाची माप काढायची नसते. रिझर्वेशनची भरपूर हुशार ताकदीची अगदी बुद्धिवान माणसं होती, परंतु मोहिते पाटलांनी पक्ष आदेश मानला आणि बीडचं पार्सल इथं आणून आम्ही त्याला आमदार केलं. मोहिते पाटलाची ताकद तुम्हाला 4 जूनच्या निकालातच कळेल. 6 आमदार एकीकडे आणि पाटला एकीकडे नाही आलं तर मला सांगा परत यायचं. ते पाटील हे कुणाच्यात कामाला नाहीत. मोहिते पाटील हे कार्यकर्त्याच्या जीवावरचा नेता आहे. माहित पण नाही आम्हाला कोण निंबळ कोण आहेत कोण आहेत. दरेश मोहिते पाटील ओनली वन. कोण आहे आम्हाला माहित बी नाही. पाळकर आम्ही फोटोच बघितलाय, फोटो मध्ये बघितलाय, आणि समक्ष आम्ही कुठं बघितलेलं नाही. साहेब आलाच नाही, एकदा चालता इथं ती बी 5-6 टाळकी होती त्या इथल्या रस्त्याच्या उद्घाटनाला, तेवढा चालता, त्याच्यानंतर ते फिरकलाच नाही माणूस. पालिकेला असताना आम्ही भाजपला दिला, ते दोन्ही काढून घेऊ आम्ही, सोलापूरला पर्यंत त्याला खासदार करू आणि धैर्यशील मोहिते पाटलांना, मोहिते पाटील परिवारावर प्रेम करणाऱ्या सगळ्यांच्या वतीनं मी आज पण सांगतो 2.5 लाखाच्या फरकानं धैर्यशील मोहिते पाटील हे महाराष्ट्रातला एकमेव जास्त लीड न निवडणारा खासदार म्हणून ठरणार आहे. यंग ते भाजपमध्ये निवडून जरी उभा राहिले असते तर आम्ही मोहिते पाटलालाच निवडून दिलं असतं. एकनाथ शिंदेचे आमदार आहेत, तर अजितदादा पवार गटाचे आमदार आहेत, भाजपचे आमदार आहेत. एकही कॅपेबल आमदार नव्हता का पालकमंत्री पदासाठी? जिल्ह्याचं सगळं समीकरण त्यांच्या हातात गेलं तरच जिल्ह्याची प्रगती होणार आहे हे सगळ्या जनतेला माहिती आहे. मोहिते पाटलांनी सांगायचं आणि आम्ही ऐकायचं. माणसात आणलं, काँग्रेसचा जिल्हाध्यक्ष होता, सोडून राजीनामा देऊन आमच्याकडे आला, भाजपमध्ये एकत्र आम्ही त्याला खासदार केलं. त्याच माणसानं आज आम्हाला डावसायचं काम चालू केलं. ते 2.5 लाख मतांनी भैयासाहेब निवडून येणार 100%. आपला माणूस आपला खासदार. 2019ला जो राष्ट्रवादीचा मोहिते पाटलाचा बाले केला होता तो आम्ही ठरवून भाजपला निंबाळकरला खासदार करून भाजपच्या ताब्यात दिला. जे देता येते ते माघारीच कोण घेता येतं. नमस्कार, मी मुकेश. महाराष्ट्र माझाच्या लोकसभेचे ढोल मुद्द्याचं बोल या विशेष भागामध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. दर्शको, मी सध्याला माढा मतदारसंघामध्ये असलेला आणि पांडुरंग सहकारी साखर कारखाना असलेला श्रीपूर, या श्रीपूरमधल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये या ठिकाणी उभा आहे. खरं तर संपूर्ण महाराष्ट्रावर जी लोकसभेची निवडणूक लागली आहे ती अतिशय चुरशीची निवडणूक त्या ठिकाणी लागली आहे आणि त्यात सगळ्यात महत्त्वाचा चुरशीचा मतदारसंघ ठरलेला तो म्हणजे माढा मतदारसंघ. जवळपास माढा मतदारसंघातून कोणाला उमेदवारी देईल आणि उमेदवारी कोण ठरेल इथंपर्यंत या ठिकाणी माढा मतदारसंघामध्ये चुरस लागली होती आणि मोहिते पाटलांनी खरं तर आज त्यांचं ठरलं आणि त्यांनी शरदचंद्रजी पवार साहेब यांची तुतारी आज हातामध्ये घेतली. खरं तर मोहिते पाटलांची भूमिकेकडे संपूर्ण पश्चिम महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलं होतं. खरं तर मोहिते पाटलांना भाजपकडून उमेदवारी मिळणार असं निश्चित असताना मोहिते पाटलांनी 6 महिन्यापूर्वीच किंवा या मतदारसंघामध्ये त्यांनी सातत्याने दौरे चालू केले होते, कार्यकर्त्यांना भेटीगाठी चालू केल्या होत्या, कार्यकर्त्यासोबत मिसळणं किंवा आपल्या प्रचाराचं धोरण त्या ठिकाणी चालू केलं होतं. पण भाजपची रणनीती बदलली आणि भाजपनं पुन्हा एकदा निंबाळकरला उमेदवारी दिल्यामुळे मोहिते पाटील गट किंवा मोहिते पाटील स्वतः त्या ठिकाणी नाराज झाल्यामुळे मोहिते पाटलांनी काय करावं या अनुषंगाने असताना मोहिते पाटलांनी पुन्हा एकदा स्वग्रही किंवा आपल्या शरद पवारच्या साहेबांच्या गटामध्ये प्रवेश करून पुन्हा एकदा तुतारी घेतल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये सुद्धा अतिशय मोठ्या प्रमाणात किंवा आनंदाचं वातावरण त्या ठिकाणी आहे. कार्यकर्त्यांची एक इच्छा होती किंवा कार्यकर्ते सातत्यानं बोलून दाखवत होते की मोहिते पाटलांनी तुतारी हातामध्ये घ्यावी आणि आम्ही त्यांचा विजय या ठिकाणी निश्चित करू असं बोललं जात होतं. खरं माढा मतदारसंघामध्ये बघता अनेक आमदार हे भाजपच्या बाजूने आहेत, त्याचा फायदा निश्चितपणे निंबाळकरला होईल. पण इथली जनता काय करते, जनतेचे काय प्रश्न आहेत आणि जनतेच्या मनात कोण खासदार आहे हे आपण या श्रीपूरमधून बघणार आहेत. चला तर मग. खरं तर आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची सुद्धा या ठिकाणी जयंती आहे. संपूर्ण महाराष्ट्राभर त्यांची जयंती मोठ्या प्रमाणात साजरी करतात. या बाजूला काही आपले कार्यकर्ते आहेत, त्यांच्यासोबत सुद्धा आपण या ठिकाणी चर्चा करणार. नमस्कार. नमस्कार. काय नाव? ब्रह्मदेव दत्तात्रय कदम, राहणार श्रीपूर, तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर. बर. कलप काय कार्यक्रमामुळे केला आहे? काय कार्यक्रमामुळे केला आहे? बाईसाहेबांचा आज पक्षप्रवेश आहे. पक्षप्रवेश आहे. बर. खरं तर माढा मतदारसंघ अतिशय चुरशीचा मतदारसंघ या ठिकाणी ठरला आहे. माढ्याची चर्चा संपूर्ण महाराष्ट्रावर झाली, नव्हे तर पूर्ण देशभर झाली की माढा मतदारसंघामध्ये कोण उमेदवार द्यायचा इथंपर्यंत होतं. खरं तर भाजपकडून मोहिते पाटलांना उमेदवारी देणार ठरलं होतं, म्हणजे काय तर थोडंफार निश्चित झालं असेल, पण निंबाळकरला परत उमेदवारी दिली. त्यांनी तुतारी फिरून एकदा हातामध्ये घेतले. कसं एक कार्यकर्ता म्हणून काय वाटतं इथं? आमचा पक्ष म्हणजे मोहिते पाटील पक्ष. बर. काही झालं तरी तुतारी घेऊन आम्ही उभाच राहणार आहे आणि बाकीचं नाव सुद्धा घ्यायचं नाही या भागात तरी. बर. मोहिते पाटलाशिवाय पर्यायच नाही. आमच्या इथं भयंकर मोठा विकास ही केलेला आहे. मोहिते पाटलाशिवाय आम्हाला पर्याय दुसरा नाही आणि दुसरं कोणाला आम्ही मत पण देणार नाही. ठीक आहे. नमस्कार. काय नाव? मी सुहास गाडे. काय करता काम? काय शेती व्यवसाय. बरं. खरं तर माढ्याची निवडणूक अतिशय रंगतदार निवडणूक या ठिकाणी होणार आहे. मोहिते पाटील परत एकदा सोयीग्रही गेलेत. कसं बघता? मोहिते पाटलाचं पारड जड आहे, निंबाळकरचं पारड जड वाटतंय? सगळ्यात महत्त्वाचं मला म्हणण्यापेक्षा किंवा जनतेला विचारण्यापेक्षा मीडिया पुढे सगळ्याची असती. 2019ला
जो राष्ट्रवादीचा मोहिते पाटलाचा बालेकिल्ला होता तो आम्ही ठरवून भाजपला निंबाळकरला खासदार करून भाजपच्या ताब्यात दिला. जे देता येते ते माघारीच कोण घेता येतं, बरोबर हे बरोबर आहे. आणि मोहिते पाटलाची ताकद ही जिल्ह्याला नाही महाराष्ट्राला सुद्धा माहिती आहे. आणि राहिला प्रश्न तुम्ही मग असं विचारत होता की मोहिते पाटलाला तिकीट का दिलं नाही. मोहिते पाटील कुठल्या अपेक्षेनं काम करत नाहीत. जी जबाबदारी दिलेली असती ती जबाबदारी फक्त काटेकोरपणे पाळायचं, कार्यकर्त्याला आदेश द्यायचं. आणि कार्यकर्ता म्हणजे काय, ती मोहिते पाटलाची वोट बँक आहे. आणि मोहिते पाटलाची वोट बँक असल्यामुळं मोहिते पाटलाचा कार्यकर्ता बी आमिषाला बळी पडत नाही आणि आमिषाच्या मागे जात नाही. जे मोहिते पाटील सांगतील तेच घडतं. आणि त्याच्यामुळं काय अपेक्षा म्हणून गेलं नाहीत किंवा काय दिलं डावललं हा विषय चुकीचा आहे. आम्ही भरपूर काम केलं. आता सध्या आमच्या माड्याचे उमेदवार आहेत आदरणीय धैर्यशीलजी मोहिते पाटील साहेब. त्यांनी तर बूथपासून ते केंद्रापर्यंत भाजपचं काय काम असतं हे जुन्या भाजपला सुद्धा माहीत नसेल. हे काम तेवढं मोहिते पाटील परिवारात केलं. रणजितदादा तर काय त्यांचे आमदारच आहेत, तो विषय नाही. परंतु मोहिते पाटलाच्या कार्यकर्त्यांची एक प्रबळ इच्छा होती की बाबा 2019ला आमचं काय होतं की कृष्णा भीमा स्त्रीकरण आम्हाला व्हावी, आमच्या 6-7 जिल्ह्याच्या लोकांच्या पाण्याचा प्रश्न सुटावा, शेतकऱ्याचा प्रश्न मार्गी लागावा. रणजित निंबाळकरला स्वतःच्या गावात एक झेडपी गट नाही, पंचायत समिती नाही, ग्रामपंचायत किती येतं बोटावर मोजणे आहेत क्या. मोहिते पाटलाच्या जिल्ह्यातल्या ग्रामपंचायतीचा जर अभ्यास करा, ताकद किती मोठी आहे काय. आणि प्रत्येक तुम्ही मगाशी म्हटलं की 5 आमदार स्वतः 200 आणि 250 निवडून आलेत काय. आणि त्यांनी आता जरी आम्हाला डवचलं येणाऱ्या विधानसभेला बघा मोहिते पाटलाची ताकद काय मतदारसंघात करते विधानसभेला ती. रणजित निंबाळकरला स्वतःच्या गावात एक झेडपी गट नाही, पंचायत समिती नाही, ग्रामपंचायत किती येतं बोटावर मोजणे आहेत क्या. मोहिते पाटलाच्या जिल्ह्यातल्या ग्रामपंचायतीचा जर अभ्यास करा, ताकद किती मोठी आहे काय. आणि प्रत्येक तुम्ही मगाशी म्हटलं की 5 आमदार स्वतः 200 आणि 250 निवडून आलेत काय. आणि त्यांनी आता जरी आम्हाला डवचलं येणाऱ्या विधानसभेला बघा मोहिते पाटलाची ताकद काय मतदारसंघात करते विधानसभेला ती. 1000% धैर्यशील मोहिते पाटील 2.5 लाखाच्या फरकाने निवडून येणार आहेत आणि आणण्यासाठी रात्री दिवस आम्ही करणार आहे. तर मोहिते पाटील तुतारी हातात घेतले, परत एकदा सोय घरी झाले, कार्यकर्ता समाधान वाटते. समाधान म्हणण्यापेक्षा आम्ही राष्ट्रवादीत शरदचंद्र पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही राजाच होतो. आम्ही म्हणजे आमचे नेते मोहिते पाटील निर्णय प्रक्रियेत त्यांना इन्व्हॉल्व करून घेतलं जात होतं, त्यांच्या विचारांनी निर्णय होत होता. पण काय पक्ष एक असतात, गटतट असतात, काय गोष्टी असतात. आम्ही एवढं काम करून सुद्धा जर थोडंसं नाराजीचा सूर होता. खच्चीकरण झालं म्हणायचं कारणच येत नाही. मोहिते पाटील हे कुणाच्यात कामाला नाहीत. मोहिते पाटील हे कार्यकर्त्याच्या जीवावरचा नेता आहे आणि कार्यकर्त्यांनी सांगितलं तर निर्णय त्या नेत्याला घ्यावा लागतो. भाजपचं आमचं काय वाईट नाही, भाजपनं आम्हाला काय दिलं नाही हा विषय नाही. परंतु आम्हाला ज्या माणसाला आम्ही माणसात आणलं, माझा मुद्दा लक्षात घ्या, ज्या माणसाला माणसात आणलं, काँग्रेसचा जिल्हाध्यक्ष होता, सोडून राजीनामा देऊन आमच्याकडे आला, भाजपमध्ये एकत्र आम्ही त्याला खासदार केलं, त्याच माणसानं आज आम्हाला डावसायचं काम चालू केलं. खरं तर असं सातत्यानं बोललं जातं की मोहिते पाटील कधी एकटे जात नाहीत, माघारी आले तर कधी एकटे येत नाहीत. मोहिते पाटलासोबत अजून जनता किंवा अजून बाकी नेते मंडळी 100% तुम्हाला आज 4 वाजता कळेल की मोहिते पाटील ही ताकद काय आहे. आणि एकटे जाणार नाहीत, त्या सगळा पश्चिम महाराष्ट्र घेऊन जाणार. आणि 100% पश्चिम महाराष्ट्रात शरदचंद्रजी पवार साहेबाचं जे चिन्ह आहे तुतारी, त्या तुतारीच्या माध्यमातून बारामती असेल, सोलापूर असेल, सांगली असेल, सातारा असेल आणि सगळ्यात जास्त लीड घेऊन माढा हा लोकसभेला निवडून जाणार. तर मोहिते पाटील सोलापूरच्या राजकारणामध्ये सक्रिय जास्त नव्हते मध्यंतरीच्या काळामध्ये, त्यांच्यामुळे सोलापूर जिल्ह्याचं नुकसान झालं असं वाटतंय. 100% 1000% झालंय. कारण मोहिते पाटील ज्यावेळेस आता पालकमंत्री पण कोण एक मिनिट मला त्याच विषयावर बोलायचंय. आम्हाला पक्ष आता बोलणार नाही, मी कोणाच्या राजकारणावर कोणाची सत्ताही बोलणार नाही. मोहिते पाटील जर सोडले धरून चाला की मोहिते पाटील थोडं बाजूला ठेवू आपण. पण सोलापूर जिल्ह्याच्या इतिहासामध्ये एकनाथ शिंदेचे आमदार आहेत, अजितदादा पवार गटाचे आमदार आहेत, भाजपचे आमदार आहेत. एकही कॅपेबल आमदार नव्हता का पालकमंत्री पदासाठी? बरोबर, आणले तिकडचे लादले. मग आम्हाला असं वाटायला जनतेला की भविष्यात पालकमंत्री दिला नाही. दुसरी गोष्ट, सातारचा उमेदवार, सातारचा माणूस माढा लोकसभेला आणला. एक गोष्ट, सोलापूरला तर राम सातपुते, त्याला आमदार कुणी केलं? आम्हीच केलं. आमची ताकद. आणि तसं समजायचं काय कारण नाही, आमच्याकडे रिझर्वेशनची भरपूर हुशार, ताकदीची, अगदी बुद्धिवान माणसं होती. परंतु मोहिते पाटलांनी पक्ष आदेश
मानला आणि बीडचं पार्सल इथं आणून आम्ही त्याला आमदार केलं. आता ती पार्सल सोलापूरला चाललंय. खरं तर राम सातपुते सुद्धा मोहिते पाटला विरोध केलाय कुठतरी. विरोध केला नाही अजून. समोर मीडियावर काय पण सांगतील समोर येऊन विरोध करू द्या. आता त्यांनी विरोध केला तुम्ही म्हणता का नाही, एक 2-4 दिवस जाऊ द्या. सोलापूर मतदारसंघात आम्ही जाणार आहे. आम्ही सांगून तिथं काय सांगायचं ते, आणि निश्चित प्रणिताई शिंदे निवडून आणू आम्ही तिथं. खरं तर मोहिते पाटलांचं फक्त माड्या मतदारसंघापुरतं नाही, सोलापूरमध्ये पण आपण त्यांचा बदल करू शकतो. फलटणमध्ये त्यांचं पश्चिम महाराष्ट्र नॉट सोलापूर जिल्हा. सोलापूरमध्ये पण बदल होईल वाटतंय का असेल? 1000% बदल करणार आम्ही. प्रणितीताईच्या रूपानं बदल करणार. कसं असतं माहिती आहे का, मी मगाच काय म्हणलं, देता येतं ते हिसकावून पण घेता येतं. बरोबर. आणि त्या पद्धतीनेच आम्ही चाललंय. माळशिरसला बी स्वीकारलं, दिलं. माड्यात पण स्वीकारून, माड्याचा राष्ट्रवादीचा बाले केला असताना आम्ही भाजपला दिला. ते दोन्ही काढून घेऊ आम्ही. सोलापूरला पर्यंत त्याला खासदार करू. आणि धैर्यशील मोहिते पाटलांना, मोहिते पाटील परिवारावर प्रेम करणाऱ्या सगळ्यांच्या वतीनं मी आज पण सांगतो, 2.5 लाखाच्या फरकानं धैर्यशील मोहिते पाटील हे महाराष्ट्रातला एकमेव जास्त लीडनं निवडणारा खासदार म्हणून ठरणार आहे. यंग ही तुम्हाला आज ठामपणे सांगतो. ठीक आहे. नमस्कार. काय नाव? शिवाजी फुगे. काय काम करतात? मी तिकडे बँकेत आहे. काय माडा मतदारसंघाचं चित्र काय बघताय? मोहिते पाटलाच्या भरपूर प्रतीक्षेनंतर त्याने एकदा तुतारी हातामध्ये घेतले, काय वाटतं इथं? आता मोहिते पाटला ताकद तुम्हाला 4 जूनच्या निकालातच कळेल. हां, 4 जूनला निकाल कळेल. 2 ते 2.5 लाख मतांनी भैयासाहेब निवडून येणार 100%. आपला माणूस, आपला खासदार, ही काळ्या दगडावली काळी रेग आहे. बरं. तर मोहिते पाटलांनी बराच टाइम घेतला तुतारी घ्या. लोकांची बरीच अपेक्षा होती, कार्यकर्त्यांचं म्हणणं की तुतारी लवकर घ्यावी. अनेक त्यांनी गावामध्ये मिटिंगा केल्या, कार्यकर्ते उठून सांगायचे की तुम्ही तुतारी हातात घ्या. पण निर्णयासाठी एवढा वेळ का लावला वाटतं? निर्णयासाठी म्हणजे जनमत जाणून घेणं गरजेचं होतं. आणि मोहिते पाटलांना आजपर्यंत राजकारण केलं नाही, फक्त जनतेच्या मनानं, जनतेच्या सहकार्यानं सगळं आजपर्यंत उभा केलेला आहे. त्यामुळे जनतेला विचारल्याशिवाय मोहिते पाटील काहीच करत नाहीत. आज सुद्धा हा निर्णय सगळ्या जनतेला विचारल्याशिवाय, जनतेला विचारूनच केला गेलेला आहे. आणि जनता दाखवून देईल माढा तालुक्यातनं महाराष्ट्राला की मोहिते पाटलाची ताकद काय आहे ती. 100% मोहिते पाटील 2.5 लाखाच्या मतानं ते 2 लाखाच्या मतानं 100% निवडून येतील, ही आमची खात्री. सगळे नेते मंडळी एका बाजूला असताना मोहिते पाटला मोठा संघर्ष करावा लागेल विजयासाठी वाटत नाही? नाही लागत. कारण जनता सगळी माढा तालुक्यातली, माढा मतदारसंघातली जनता मोहिते पाटलाच्या पाठीमाग आहे. बरं, ठीक आहे. या पुढं, या पुढं. इथे दिसतंय आता इकडे जायला, इकडे या इकडे. नमस्कार. नमस्ते. काय नाव? मानसिंग रेड्डी पाटील. बर. कसं होतं 5 वर्षाखाली निंबाळकरांचं काम कसं होतं माढा मतदारसंघात? काय कामच नाही. मोहिते पाटलांमुळं आम्ही मतदान केलेलं आहे. तुम्ही पण केलं मतदान? हो. बर. मोहिते पाटलांनी सांगायचं आणि आम्ही ऐकायचं. आजपर्यंत तसंच होतं? हो. इथून पुढे इथून पुढे पण राहणार. बर. हां, आता कसं मोहिते पाटील करतील आता विकास इथून पुढे अजून? 100%. पश्चिम महाराष्ट्राचा मोहिते पाटलांनी विकास केला आहे. मोहिते पाटलांनी पश्चिम महाराष्ट्राचा विकास केला आहे. फक्त तालुका बघितला नाही, जिल्हा बघितलेला नाही, आणि विरोधक बघितला नाही, आपला बघितला नाही. विरोधक जरी आला तरी विजयसिंह मोहिते पाटील साहेबांनी त्यांचा विकास केलेला आहे. आपला असला तरी त्याला बाजूला ठेवलेला आहे. खरं तर मोहिते पाटलाचं जाणं म्हणजे मोठा त्यांचा मोठा बंड म्हणावा लागेल, किंवा त्यांनी खूप मोठं धाडस करावं केलं भाजपमध्ये बंड करून राष्ट्रवादीमध्ये यायचं. कसं बघता ऐकून त्याच्याकडे? बंड वगैरे काय नाही. आम्ही आता नाव नाही घेत. 5 आमदार दिले, 3 खासदार दिले, ही मोहिते पाटलांच्या जेव्हा. आणि आत्ता बी आम्ही तुम्हाला सांगतो, बारामती असेल, सोलापूर असेल, माड्याच तर विषय द्या सोडून. माड्याच तर काय धैर्यशील मोहिते पाटील म्हणजे काळ्या दगडाची पांढरे काय. पण आम्ही तिथं पण म्हणजे कार्यक्रम करू शकतो. खरं तर विधानसभेला मोहिते पाटलांच्या विचाराच्या ठिकाणी माणूस येईल, शरदचंद्र पवार साहेबांच्या गटात माणूस येईल असं वाटतं घेतं? काय 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 विधानसभेला हे झालं लोकसभेसाठी. विधानसभेला माडा मतदारसंघामध्ये विधानसभेला आमदार केला. हो, विचार माणूस 100% येणार. ठीक आहे. नमस्कार. नमस्कार. काय नाव? अजित पोखरे. काय करत साहेब काम? मी कॉन्ट्रॅक्टर आहे, सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर. बरं. खरं तर माड्याची सुरस अतिशय महत्त्वाची होती. संपूर्ण देश पातळीवर त्याची चर्चा होती. जवळपास उमेदवारी ठरवण्यापासून त्याची चर्चा होती. मोहिते पाटलांनी आता आज तुतारी 3 वाजता आज हातामध्ये घेणार, कसं वाटतं इथं? एकदम योग्य निर्णय घेतलेला आहे. 2019ला ज्यावेळी भाजपमध्ये प्रवेश केला त्यावेळी खरं तर जनतेची ही नाही की भाजप बरोबर जावं, पण फक्त मोहिते पाटलाचा निर्णय असल्यामुळे सर्व जनता
भाजपबरोबर गेली आणि रणजितसिंह निंबाळकरांना निवडून दिलं, पण त्यांनी म्हणावाशी आमच्या भागाला साथ दिली नाही, कामं केली नाहीत. त्यामुळं आता मोहिते पाटील जोपर्यंत मोहिते पाटील उभा राहत नाहीत आणि मोहिते पाटील निवडून येत नाही, तो जिल्ह्याचं सगळं समीकरण त्यांच्या हातात गेलं तरच जिल्ह्याची प्रगती होणार आहे, हे सगळ्या जनतेला माहिती आहे. खरं तर काल त्यांनी सांगितले की मोहिते पाटील आमच्यासोबत असण्याने किंवा नसण्याने आम्हाला काही फरक पडणार नाही. कुणी सांगितलं? निंबाळकरांनी. निंबाळकरांच्या सांगण्याला महत्त्व नाही. निंबाळकर हा एक साधा माणूस होता, त्याला निवडून इथं आणला. 1,16,000चं मतदान आम्ही दिलंय आणि निवडून आणलंय. त्यांनी आता कुठल्याही 6 ह्याच्यामधून लीड घ्यावं, आम्ही म्हणाल ते ऐकायला तयार आहे. की तुमच्या स्वतःच्या गावामध्ये तुम्हाला लीड नाही. मोहिते पाटलांनी 1 लाखाचं लीड सांगितलं. जयसिंह मोहिते पाटलांनी 1 लाखाचं लीड सांगितलं होतं. त्यांनी सांगितलं की फक्त मोहिते पाटलामुळे आम्हाला लीड मिळणार नाही, बाकीचे जे कार्यकर्ते जानकर असतील बाकीच्यामुळे आम्हाला लीड मिळेल. असू द्या ना, मग सगळ्याची युतीच असते ना, युतीच असते. पण ज्यावेळेस जयसिंह मोहिते पाटलांनी ज्यावेळेस सभेत सांगितलं होतं शिवरत्न बंगल्यावर की 1 लाखाचं लीड देईन, त्यावेळेस 1,16,000चं लीड होतं. फक्त एकच आमच्याकडे आता मला स्पष्ट सांगतो की जे उमेदवार भाजपचे आहे त्यांनी कुठेतरी वक्तव्य केलं की मी मतासाठी कुणाच्या बंगल्यावर जाणार नाही, पण मी आज ठामपणे सांगतो हा शिवरत्न बंगलाच ह्या पश्चिम महाराष्ट्राचा बाली किल्ला आहे, पुन्हा दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही. तुम्हाला ही सांगतो, आपला माणूस आपला खासदार जे लोकांचे चालले का नाही की शिवरत्न बंगला ह्या पश्चिम महाराष्ट्राचं केंद्रबिंदू आहे. नमस्कार. काय नाव? जालिंदर सोपान काळे. बरं, जालिंदर सोपान काळे. काळे काळे साहेब कसं बघता चित्र? निंबाळकरांनी काय मतदारसंघामध्ये 5 वर्षात कामं केली का? काय सुद्धा नाही काम केले. निंबाळकर एकदा आले सुद्धा नाहीत, एकदा चालते ते घेऊन गेले, आज दिसलेच नाहीत ते 5 वर्षात. निंबाळकर अजिबात 5 वर्षात दिसलेच नाहीत आणि ते कुठल्याही प्रकारची कामं निंबाळकरांनी केली नाही. मग त्यांना निवडून दिलं, काय काम तुमच्या अपेक्षा? आम्हाला वरून आमचा पक्ष म्हणजे मोहिते पाटील पक्ष आहे. आम्हाला जे मोहिते पाटील सांगतील तेच आम्ही करणार, त्यामुळे आम्ही 19ला आम्ही निवडून दिलं होतं. बरं, तर महत्वाचा प्रश्न, मोहिते पाटील हायशी आता भाजपमध्ये उभा राहिल्यास तर काय परिस्थिती आली असती? मोहिते पाटील हाय असं भाजपमधून जर उभा राहिले, त्यांना जर तिकीट दिलं असतं भाजपमधून तरी सुद्धा आम्ही मोहिते पाटला निवडून दिलं असतं. मोहिते पाटलालाच निवडून दिलं असतं. जर ते भाजपमध्ये निवडून जरी उभा राहिले असते तरी आम्ही मोहिते पाटलालाच निवडून दिलं असतं. ठीक आहे. नमस्कार. नमस्कार. काय नाव? वैभव दत्तू साठे. बरं, कसं बघता कोणी या अनुषंगानं मोहिते पाटील असतील, निंबाळकर असतील, कुणाचं पारडं वाटतंय? दादांचं, आमच्या भायासाहेबांचं. कशासाठी? इथल्या बारक्या पोराला जरी विचारलं तुम्ही तरी आमचा पक्ष म्हणजे मोहिते पाटील पक्ष आहे. आम्ही कोण बीजेपी मानत नाही, काय नाही. मोहिते पाटील हाच आमचा पक्ष. तळागाळातल्या बारक्या सुद्धा पोराला विचारलं तरी मोहिते पाटील हा आमचा पक्ष. मोहिते पाटीलच? हा, मोहिते पाटील. ठीक आहे. नमस्कार. बोल. नमस्कर. काय नाव? राहुल शेंडगे. काय करता काम? लेबर काम करतो, कुठलं पडेल ते भेटेल ते काम करतो. बरं, तर इथनं अकलूज जवळ आहे, मोहिते पाटील जवळ आहे. इथनं कसं वाटतं मोहिते पाटलाचं काम? पश्चिम महाराष्ट्रात असेल, तुमच्या त्रिपूरमध्ये असेल, काय कामं झाली ती आधी? भरपूर कामं झालेली आहेत ती आणि त्यांच्यामुळे सगळं आहे. सगळं म्हणजे आज कुठला जरी एखादा गरीबाचा दवाखान्याचा प्रॉब्लेम असेल, मेजर प्रॉब्लेम आहे, परिस्थिती नाही, अकलूजला मोठे हॉस्पिटल आहेत, गेलं की बाह्यासाहेबांना किंवा अन्य मोहिते पाटला घराण्यात कुणाला जरी फोन केला तर त्याचं तिथं 1 रुपयाचा डॉक्टर मागत नाही. अशा पद्धतीची बरीचशी अशी कामं आहेत ती. हो, कुठलीही अडचण नाही, काय नाही. पाण्याची सोय सगळं दुष्काळाचं आम्हाला अजून माहित नाही. निंबाळकर साहेबांनी काय कामं केलं त्या 5 वर्षात? निंबाळकर साहेब आलाच नाही. एकदाच आलता इथं, ती बी 5-6 टाळकी होती त्या इथल्या रस्त्याच्या उद्घाटनाला, तेवढाच आलता. त्याच्यानंतर ते फिरकलाच नाही माणूस. आता मत मागायला मत मागायला येईल की, मत मागायला जरी आला तर तेवढी त्यापुरतीच काय भाड्याने आणलेले असतील तेवढीच, बाकी त्याचं काय सुद्धा नाही. खरं तर हॉटेलच्या पुढे उभे असलेल्या माणसाची आपण प्रतिक्रिया घेतली. सगळ्यांनी नवरसेनी मोहिते पाटील यांनी उभा राहिलं तर अतिशय चांगल्या पद्धतीत झालं आणि आम्ही त्यांना चांगल्या मतांनी निवडून देऊ. मग मोहिते पाटलांनी चांगली केली कामं सांगितली, पश्चिम महाराष्ट्रामध्ये त्यांचं असलेलं वजन सांगितलं. हा झाला तिथला रिपोर्टच. तर आता संपूर्ण श्रीपूरच्या आपण व्यापारी लोक असतील त्यांच्यासोबत सुद्धा या ग्राउंड रिपोर्टच्या संदर्भात त्यांच्यासोबत चर्चा करणार आहे. मोहिते पाटलाविषयी त्यांचं मत जाणून घेणार आहे, त्यासोबत निंबाळकरविषयी त्यांचं या ठिकाणी मत जाणून घेणार आहे. आभार. राम राम. राम राम. काय करताय? दुकान कधी बसणार आपलं? दुकान 1-2 महिने झाले टाकले. नवीन टाकले काय? नवीन टाकले. बर, मग आधी काय शेती होती काय? आधी शेती. बर, निवडणुकीला आले लक्ष असते तिकडं? निवडणुकीला असते. बर, मोहिते पाटला आज 3 वाजता तुतारी घेणार आहे हातामध्ये. मग काय करायचं ठरवलं लोकांनी इथल्या? हा, मग तुतारी आपल्या मागे, त्यांच्या मागे जावं लागणार आपल्याला. तुतारी मागे जावं लागणार. कशात जाय त्यांच्या मागे? ते आमचे शेजारचे आहेत, त्या थोरले बंधुराज आहेत. बर, भावासारखं आहेत? भावासारखं आहेत, लहानपणापासून भावासारखं आहेत. बर, आम्हाला त्यांची अडचण आली तर ते दूर करतात. बरं, काय कामं काय झाली त्यांची? आमची कामं झाली त्यांच्यापासून. झाली. निंबाळकर 5 वर्ष इथं खासदार होते, कायच केलं नाही त्याने. बर,
काय गावाला निधी काय नाही, काय सुद्धा दिलं नाही, काय सुद्धा दिलं नाही आम्हाला. निंबाळकर कोण आहे आम्हाला माहित बी नाही, माहितच नाही. माहितच नाही. बर मग कसं काय निवडून आले ते आले आमचे मोहिते पाटलामुळे आले. बर तुम्ही किती असली मतं मग? हा, निंबाळकरला मतं किती असतील तेव्हा? मतदान केलं गेले 1-2-1.5 लाखाचं लीड दिले ना. बर दादा नमस्कार. नमस्कार. काय नाव? ऋतिक शाहजान मुलानी. मुलाने जयंतीत गेलता का? हो जयंतीला. बर खरं तर एवढा मोठा लोकसभेच्या एका ठिकाणी निवडणूक लागते, युवा म्हणून कसं बघता इथल्या माढा मतदारसंघातलं काम कसं आहे? माढा मतदारसंघातलं आमचं तर खासदार साहेब निंबाळकर साहेब कधी गावात फिरकले नाहीत. गेल्या 4-5 दिवसात येऊन गेले, पण गावात नुसतं गाडीत फिरून गेलं. मला वाटलं निंबाळकरचं नाव घेतलं म्हणजे निंबाळकरच्या बाजून काहीतरी बोलचाल वाटलं सुरुवातीला, पण दिसलंच नाही गावात. काय बोलायचा विषयच नाही तर दिसलाच नाही माणूस. तर त्या परवा दिवशी गाडी आली चौकात नेऊन फिरून गेली. कार्यकर्ते कोण गावातलं ते आपल्याला काय माहित नाही. बरं खरं तर मोहिते पाटलांचं काम कसं आहे? त्यांचं 1 नंबर. विजयदादा म्हणजे सोलापूर जिल्ह्याचा आधारवड. बर हो. आता धैर्यशील मोहिते पाटील आज तुतारी घेणार आहेत, 3 वाजता आज कार्यक्रम आहे मोठा. 100% आमचा श्रीपूरकरांचा आणि त्यातल्या त्यात पूर्ण माळशिरस तालुक्याचा पाठिंबा धैर्यशील बाहेरलाच असणार आहे. बर हा, मोहिते पाटलावर लय प्रेम आहे लोकांचं. 100% असणार. बर आपल्या जीवा आपला हक्काचा माणूस आहे तो. बर मोहिते पाटला तुतारीच घ्यायला पाहिजे होतं, कमळमध्ये राहायला पाहिजे होतं? तू तर त्यात आपण भाजप पक्षानं एवढं नाराज त्यांना केलं, त्यांनी 100% तुतार घ्यायला पाहिजे. बर घेतले आज? हो घेणार. बर एक युवा म्हणून त्यांच्या सोबत आहे. हा? युवा म्हणून हो त्यांच्या सोबत आणि कायम राहा. नमस्कार. काय ना? उमेश इंगळे. इंगळे. बर किती इंगळे घर इथं? भरपूर आहेत गावात भरपूर आहे ते. तर बऱ्याच लोकांसोबत चर्चा केली, लोकांनी सांगितलं मोहिते पाटला परत येऊन निवडून द्यायची, ते स्वगृही गेले, लोकांचा सगळा आनंद आहे. आज मोठा जल्लोष अकलूजमध्ये होणार आहे. कसं बघता निंबाळकरचं काम आणि मोहिते पाटलाचं काम? मोहिते पाटलाचं काम 1 नंबर आहे. बर मध्यंतरच्या काळामध्ये निंबाळकरला त्यांनी निवडून दिलं, मोठ्या मतात देखील लोक सांगतात. कुठे तिकडे फिरकलेच नाहीत, इकडे या परिसरात कुठं आलेच नाहीत. संपर्क नाही. बर कुठे दिसलेच नाहीत ना आलेले. 5 वर्षात आम्हाला कुठल्या इथं काय म्हणजे आलेलं कधी दिसलेच नाही. बर मोहिते पाटील संपर्क असतो जास्त? संपर्क 100% असतो. या परिसरातली भरपूर कामं करतात. खरं तर माढा मतदारसंघ शरद पवारावरचा वेगळा इथं गट आहे, कारण शरद पवार 2009 पासून 14 पर्यंत इथं आमदार राहिलेत. मोहिते पाटलाचा थेट घराण्याशी संबंध आहे. मोहिते पाटील लोकांचा जीवाभावाचा संबंध आहे. मोहिते पाटील त्यांच्या वाढदिवसाला असतील कार्यक्रमात सातत्याने उपस्थित असतात. त्याचाही फायदा मोहिते पाटला होईल वाटतंय? 100% होणार. बर नमस्कार. नमस्कार. काय नाव? दिगंबर पिसे. सगळ्यांना वेगवेगळे आडनाव आहेत, एक आडनावात डबल माणूस इथं सापड नाही. तर काय करता काम? ट्रॅक्टर आहेत. ट्रॅक्टर व्यवसाय. बरं ह्याला उसाला असते काय? कुठल्या कारखान्याला? पांडुरंगला. बर खरं तर पांडुरंग साखर कारखान्याचे चेअरमन प्रशांत परिषद ते खरं निंबाळकरचा प्रचार करतात त्या ठिकाणी. लोक जातील मागे त्यांच्या? नाही इथले माळशिरस तालुक्यातली नाही ती जाऊ शकत. नाही ते एक बी जाणार नाही तसं. मग काय करते ते? नाही मालकाचं ती पंढरपूर तालुक्यात, ती पंढरपूर तालुक्यापुरतं मालकाचं चालणार. इकडं मोहिते पाटलांचं चालतं. मोहिते पाटलां चालेल. बर झाले तर मोहिते पाटला काय कामं केली त्या आधी? सगळे मोहिते पाटलाचीच काम माहिती. तिसरी पिढी मोहिते पाटलाची, तिसरीच पिढी ही. बर सगळी कामं त्यांनीच केली ती. निंबाळकर नुसतं नारळ फोडायला येते, रोड करतात, एक जण नारळ फोडते दुसरेच. नमस्कार. झाली जयंती साजरी? झाली जयंती. 2-3 ठिकाणी आहे काय जयंती? काय एक ठिकाणी? खूप ती प्रमाण करत होती. बर कधी एका ठिकाणी करायला पाहिजे. बाबासाहेब आपल्या संघटित व्हायला शिकवलंय, आपण असं करून चुकी दिसते त्या ठिकाणी. ठीक आहे. बर ते झालं. खरं तर लोकसभेची निवडणूक या ठिकाणी जवळ आली आहे. मोहिते पाटील परत एकदा स्वग्रही परत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शरद पवारच्या गटामध्ये जाणार आहेत. निंबाळकरांनी सुद्धा निंबाळकर बरीच भाषणं सांगतात की आम्ही मोठा निधी आणलाय, लोकांची कामं केली. कसं बघता एक ज्येष्ठ नागरिक म्हणून कसं आहे? काय नाही, निंबाळकरांनी काय निधी दिलेला नाही. दिलं नाही? नाही. बर दिला असला तर नेते मंडळीला, सर्वसामान्य जनतेला काय नाही. बर मग मोहिते पाटलांनी कसं काय? मोहिते पाटलांना पहिलं तालुक्याला जिल्ह्याला पहिल्यापासून योगदान आहे त्यांचं. आहे. हो. बर आता फिरून येतात ते शरद पवार गटात गेले, योग्य केलं? येणार, योग्य आहे. बर योग्य वेळी घेतलेलं योग्य निर्णय. केंद्रातलं मोदीचं काम कसं वाटतं? मोदीचं आजचे दिन 10 वर्षात तर आले नाहीत. आले नाहीत आणि इथून पुढे सुद्धा येणार नाहीत. नमस्कार. नमस्कार. काय ना? रामचंद्र यशवंत चव्हाण. कुठे फिरायला एवढं उन्हाचं? कुठं नाही इथं जा. इथं गावात राहिला आहे. काय ठरवलं लोकांनी? त्या निवडणुका जवळ आल्या त्या कोणाला करायचं खासदार आता? धैर्यशील भैया. धैर्यशील भैयाला कशासाठी करायचं? सगळ्यांचं काळीजच आहे ते. काळीज आहे. बर पण काळजा ठेवलंय लोकांनी त्याला? हो 100%. बर कामं करतील वाटतंय? हो ठीक आहे. निवडणुका या ठिकाणी जवळ आल्या त्या कसं बघता या निवडणुकीचे चित्र कसं आहे इथं श्रीपूरमध्ये? 1 नंबर धैर्यशील मोहिते पाटील. मोहिते पाटील? हो धैर्यशील. काय कारण मोहिते पाटील होण्याचं काय कारण सगळ्यांना? 1 नंबर काळीज धैर्यशील मोहिते पाटील. काळीज? हो काळीज 1 नंबर काम. बर तर मोहिते पाटलांचं सांगून इथल्या लोकांनी निंबाळकरांना निवडून दिलं होतं 2019ला. त्यांनी काय कामं केली नाही वाटत नाही? नाही त्यांची ती एंट्री त्यांना माहित पण नाही आम्हाला कोण निंबाळ कोण आहे ती माहितच नाही. फक्त धैर्यशील मोहिते पाटील ओनली 1. बर ठीक आहे.
नमस्कार. माळा बारकीच घातली की मला बारकीच आहे की आमची आधीपासून आता घातली आले जलमल्यापासून घातली. बरं तर टपरे गावात बरीच लोक ह्या ठिकाणी येत असतील, चर्चा होत असतील. तर टपरीवर जास्त राजकारणाची एक तर नाहव्या दुकान जास्त राजकारणाची चर्चा होती आणि आपल्या टपरीवरती कसं आहे, काय लोक बोलत इथं आल्या? मोहिते पाटील म्हणते ते हा तुतारी कशासाठी कशासाठी म्हणजे विकासच केला, विकासासाठी तुतारी दिसते. मग आधी ह्या 5 वर्षात मागचा विकास झाला नाही इथं? ह्याच्या आधी विकास पाटलांनीच केला. पाटला सोडून कोणी विकास केला सांगा? निंबाळकरांनी काय निंबाळ केली? गाजर केली का? ते गाजर टाका राहील ती फक्त गाडी पुढे. बर काय काम केलं त्याने? काय केली सांगा, तुम्हाला पण माहित आहे की काय केली. आता लोक काय सांगितलं रस्त्याचं उद्घाटन काय झालं? हा उद्घाटन नारळ फोडा 10-20 रुपयाचा नारळ फोडा फक्त आला तिथं. बर काय केली नारळ पाटलाची कामं आणि नारळ फोडा निंबाळकर होय. बर हा बर लोक आता फिरून एकदा तिने राष्ट्रवादीमध्ये गेले, लोक मान्य करतील तुम्ही एकदा भाजपमध्ये जाताय एकदा काँग्रेसमध्ये येताय काय आम्ही काय जनतेचा कौल घेऊन गेलेलो आहे तुतारीत. काय पाटलांनी घेतलेला नाही निर्णय, हे आम्ही घेतलेला आहे म्हणून पाटलं तिथे गेले. बर खर तर पाटील 19ला भाजपमध्ये प्रवेश केला तिने, त्यावेळी तुम्हाला समाधान वाटलं होतं? समाधान वाटलं होतं, फक्त मोहिते पाटलासाठीच आम्ही बीजेपीत गेलो होतो. पण आता खास सांगतो मोहिते पाटलासाठी तुतारी का तर विकासासाठी तुतारी घ्यायची आहे म्हणून आम्ही सांगितलं. पण मोहिते पाटलांनी अजून निर्णय दिलाय का? वेट अँड वॉचच आहे अजून. आज गेल्यानंतर आम्ही जे निर्णय देईल तेच मोहिते पाटील निर्णय पुढे जाणार आहेत आणि मग पक्ष प्रवेश करणार आहेत. तुतारी आणि कमळ हा विषय जरी बाजूला सोडला तर भाजप आणि काँग्रेस ह्याच्याकडे कसं बघता तुम्ही? भाजप आणि काँग्रेस ते आम्हाला घेऊन नाही, आम्हाला फक्त मोहिते पाटील माहिती. बर मोहिते पाटील म्हणतील सर. हा मोहिते पाटील त्यांचा कोणता पक्ष असला तुम्हाला मान्य आहे? काय मोहिते पाटलांचा कुठला पक्ष आहे? अपक्ष असलं तर मोहिते पाटील. बर मोहिते पाटला ताकद लागेल वाटते राष्ट्रवादी ताकद? अहो 6 आमदार एकीकडे आणि पाटलं एकीकडे नाही आलं तर मला सांगा परत या इथं आणि बोला. 6 आमदारांची काहीच उपयोग नाही, त्यांची गरजच नाही, पाटलाला गरज नाही. एका पाटलाच्या स्वतःच्या हिमतीवरच पाटील निवडून येणार. ठीक आहे पाटील पाटील असतो, बाकीच्यांनी पाटलाची माप काढायची नसते. बरोबर एवढं सांगतो. खरं तर ज्या वेळेस निकाल लागेल त्यावेळेस पहिली बाईट आपण यांची घ्यायची, बघू काय होतंय. दुकान आपलं काय पलीकडे काय ती गणेश त्या पलीकडे? बरं खरं तर आपल्याला पंक्चर दुकान आहे काय? बरं खरं तर कसं बघताय लोकसभेची निवडणूक लागली, या लोक मोदींनी सांगतात आम्ही बरीच कामं केली, लोकांचा विकास केला. काय वाटतं मोदींच्या कार्यकाळाबद्दल? काय वाटतं 10 वर्षात? मोदीचा काळ चांगला आहे. चांगला आहे, चांगली कामं केली त्यांनी, मोदीने केलीत कामं. बरं काय काम विशेष काय काम केली वाटते? मोदीने काय रस्ते ही सगळ्याला माहितीच आहे. मोदीचा एकट्याचा काळ चांगला आहे, बाकीचा नाही. खासदार नाही आमच्याकडे नाही. बरं खरं मध्यंतरी महाराष्ट्रामध्ये बरीच फुटाफूट झाली, शिवसेना फुटली, राष्ट्रवादी फुटली, कोण तिकडे गेले कोण इकडे, कसं बघतात ऐकून? त्याकडे फुटाफुटी गरजच होते, फुटाफुटी होणं महत्वाचं होतं ना. होतं. बर खरं तर मोहिते पाटलांनी निंबाळकरांना निवडून दिलं मोठ्या मताधिकांनी. बरेच लोक सांगतात की मोहिते पाटलांनी सांगितलं म्हणून आम्ही त्यांना निवडून दिलंय. कसं म्हणजे निंबाळकरचा काय फायदा झाला आहेत लोकांना? काहीच तर नाही फायदा, नाही कुणालाच नाही फायदा. बरं आता लोक मोहिते पाटला पाठीमागे खंबीरपणे उभं राहतील का? लय आहे ती, लय माणसं आहेत, लय लोक आहेत, चांगल्या मतांनी निवडून येतील मोहिते पाटील? 100% येणार. ठीक आहे. काय नाव? बाळू. काय करता काम? हॉटेलचं काम करता. खरं तर आता लोक सांगत होते की तुम्हाला राजकारणाची काही घेणते नसते, तुम्ही काय राजकारणामध्ये जास्त कोणाच्या पडत पण नाही असे लोक सांगत होते. पण आता इलेक्शन तर जवळ आले, मतदान तर कोणा तर करायचं आहे. कसं बघता निंबाळकर चांगले वाटतं का मोहिते पाटील चांगले वाटतं? मोहिते पाटील म्हणजे हॉटेलमध्ये लोकांची चर्चा होती काय जास्त? बरं कसं आहे त्यांचं काम मोहिते पाटलांचं? 1 नंबर आहे. 1 नंबर आहे. लोक जातीला पाठीमागं त्यांच्या. भरपूर. बरं मग त्यांनी भाजपनं उभा राहायला पाहिजे, तुतारी घ्यायला पाहिजे. तुतारी कोणाही तुतारी? शरद पवार आहे का? सगळं माहिती तुम्ही नाही माहीत म्हणताय. बरं पवारांची तुतारी. बरं आज पक्ष प्रवेश जात आहे तुम्ही सभेला? जायचं सभेला. बरं आनंद वाटतोय तुतारी? 1 नंबर. 1 नंबर. ठीक आहे. काय नाव? मोहन काळे. काय करता काम? काम आम्ही पांढर सकाळीमध्ये हमालीत कामाला आहे. हमालीत कामाला गाव हीच का? गाव हीच. बरं तर काय निवडणूक आहे या ठिकाणी 2024ची, लोक म्हणतात की बरीच की निंबाळकरांना कामं केली, कोण म्हणतात केलं नाही. तुमच्या भागामध्ये निंबाळकर आम्ही पुटूत बघितलंय, पुटूमध्ये बघितलंय, आणि समक्ष आम्ही कुठं बघितलेलं नाही. बघितलं नाही? बरं काय आमच्या माळून गावात निंबाळकर आलेले नाहीत. दरशील भया मोहिते पाटलाचं समर्थक आम्ही. बरं त्यांनी आमच्या पूर्वजांपासून कामं केलेली आहेत. आणि निंबाळकरचा आमचा संबंध बी नाही. बरं आम्ही गेल्या वेळेस मोदी लाटण निवडून दिला, पण आता धैर्यशील भया त्याची मोहिते पाटलाची माणसं आहेत. आता मोहिते पाटील म्हणतील सर. मोहिते पाटील. नमस्कार. काय नाव? हारून शेख. किती ते आपल्या घरी इथं? 400 मुस्लिम आहेत. 400 ते का? बरं म्हणजे काय ठरवलं तुमच्या मुस्लिम समाजाने ते काय ठरलं, कोणाला निवडून द्यायचं ठरलं? रणजितसिंह मोहिते पाटील. मोहिते पाटील कशासाठी त्यांना? विकासाचं काम आहे. बरं खरं तर मोहिते पाटलांनी भाजपमध्ये गेली ती जनतेला मान्य होता त्यावेळेस नव्हतं मान्य, फक्त मोदी कृष्णा भीमा स्थिरीकरणामुळे गेलते ती, पण त्यांना पूर्णपणे डावलण्यात आलं त्यात. त्यामुळे त्यांनी आता जी भूमिका घेतली ती योग्य भूमिका आहे.
खरं तर मोहिते पाटील सोलापूरमध्ये ज्यावेळेस होते त्यावेळेस सोलापूरच्या राजकारणावर केंद्रात सुद्धा वजन होतं त्यावेळेस होतं की पण आता मोहिते पाटील काय 4-5 वर्ष राजकारणामध्ये सक्रिय जास्त सोलापूरचे नव्हते. खच्चीकरण झाले वाटते त्यांचं खच्चीकरण केलं गेलं. मुळात भाजप ही जातीय राजकारण करणारी पक्ष आहे, त्यामुळे ती त्यांचं खच्चीकरण झालं तिथं. बरं ठीक आहे. तर आता आपण हॉटेल साईड आव्यात आलो आहे. इथला याच्या व्हिडिओचा शेवट या ठिकाणी करणार आहे आणि हॉटेलमध्ये आल्या मोहिते पाटलांचे 2 फोटो या ठिकाणी दिसले. खरं तर मोहिते पाटलांचाच कार्यकर्ता हे या ठिकाणी माहिती आहे, पण का मोहिते पाटील आणि मोहिते पाटील फिरून कशाला हेच विचारण्यासाठी आपण या ठिकाणी आलो. साहेब नमस्कार. नमस्कार. काय नाव? रतन सिंग राजपूत. बरं, पहिला प्रश्न, फोटो लावण्याचं काय कारण याचं? प्रेम आहे आमच्या नेत्यावर, रणजित दादा धैर्यशील भाईंवर प्रेम आहे. बरं, पहिल्यापासून. मग काय केलं दोन 19ला लोकांनी काय केलं? लोकांनी त्याला सांगितलं नाही तुम्ही उभा राहा 19ला? नाही, तो विषय नव्हता, उभा राहायचा विषय नव्हता. फक्त कृष्णा भीमा स्थिरीकरणसाठी मोहिते पाटील बीजेपीमध्ये गेलते. आणि 6 जिल्हे दुष्काळमुक्त करण्यासाठी त्यांनी बीजेपी पक्ष 2019ला स्वीकारला. बरं बरं. हां, तर मोहिते पाटील भाजपमध्ये गेले, त्यांचं खच्चीकरण झालं असं वाटतंय? 100% झालंय. भाजपनं उमेदवार द्यायला पाहिजे मोहिते पाटला आता. हां, द्यायला पाहिजे होती, दिली नाही. बरं, मोहिते पाटला भाजपमध्ये सोपं जायला वाटतंय का काय? आपल्या काँग्रेसमध्ये राष्ट्रवादीमध्ये सोपं जाईल? राष्ट्रवादीतनं सोपं जायला बरं. आता हे घडेल. लोक नाराज आहे भाजपवर? 100%. बरं, खूप. हां, खरं तर निंबाळकरांनी काहीच कामं केली नाहीत. लोकांनी सांगतात निंबाळकर बऱ्याच, आता मी जवळपर्यंत सगळे रिपोर्ट घेतले, एक पण निंबाळकरच्या बाजूने गावामध्ये माणूस बोलला नाही. काय परिस्थिती अशी गावामध्ये? काही कामच केलं नाही तर काय, त्याला ओळखत पण नाही ती. बरं, त्याला 2019ला निंबाळकरला मोहिते पाटलांनी म्हणजे आमच्या नेत्यांनी सांगितलं म्हणून आम्ही बहुमतानं निवडून दिलं. बरं, पण त्यांनी काहीच काम केलं नाही, त्यामुळं त्यांचा विषयच नाही. केलं नाही. बरं, फिरून मोहिते पाटील 100%. किती साधारण मतदान पडले? 100%तले किती मतदान पडले गावात? ह्या गावात 80-85% तर सहज. 80-85% बरं बरं. खरं तर मोहिते पाटलाचं सोलापूर जिल्हा असेल किंवा संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रात त्यांचं वजन आहे. मोहिते पाटील, मी मगाशी पण एकाला प्रश्न विचारला, मोहिते पाटील जाताना पण कधी एकटं जात नाहीत आणि एकताना पण कधी एकटे येत नाहीत. मोहिते पाटला पाठीमागं मोठा गट किंवा नेते मंडळीला वाटतं का बरं राष्ट्रवादी येणार? 100% येणार. हो. बरं, 4 वाजताच कळेल. 4 वाजता कळेल. बरं, शेवटचा एक प्रश्न विचारतो. जसा इथला माड्यातला असेल आमदार असेल, इथला माड्यातला आमदार मोहिते पाटलांच्या विचाराचा होईल का इथनं पुढं? होय, 100% होईल. होय. मोहिते पाटील सांगतील तेच. माडा, माळशिरस, करमाळा, सांगोला, मान, खटाव आणि फलटणचा सुद्धा रामराजे निंबाळकर, मोहिते पाटील या विचारात आमदार होईल. मोहिते पाटला संपर्क असतो जास्त लोकांशी? तुमच्याशी? मी काय त्यांचा कार्यकर्ताच आहे. बरं, लोकांशी संपर्क. हो, कार्यक्रमाला सुखदुःखाला सोबत असतात. हो, सुखदुःखाला प्रत्येक. हां, म्हणजे मोहिते पाटलाचा आणि इथला एक घराणे संबंध आहेत लोकांचा? 100%. हो आहेत. हो, ठीक आहे. खरं तर या व्हिडिओचा शेवट करत असताना ज्यापासून छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून जी सुरुवात केली, प्रत्येक लोकांसोबत चर्चा केली, व्यापारी लोकांसोबत चर्चा केली, इथल्या जे रस्त्याने जाता येतात त्यांच्यासोबत सुद्धा चर्चा केली. रिपोर्ट वन वे निघालं चित्र या ठिकाणी दिसतंय आणि ती परिस्थिती इथं श्रीपूरमध्ये आहे हे चित्र या ठिकाणी दिसते. बऱ्याच जणांनी मोहिते पाटलांनी आमची कामं केली. मोहिते पाटील आमच्या शेजारी आहेत. मोहिते पाटलांचं वलय या सोलापूर जिल्ह्यात आहे, संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रात त्यांचं वलय आहे, त्यांची कामं या ठिकाणी आहेत त्यांनी सांगितलं. खरं तर मोहिते पाटील राजकारणामध्ये नसतानाच पश्चिम महाराष्ट्राचं किंवा सोलापूर जिल्ह्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आणि निधी आम्हाला कमी मिळाला किंवा सोलापूर जिल्ह्याला साधा पालकमंत्री मिळाला नाही, ती इथल्या लोकांनी खदखद या ठिकाणी व्यक्त केली. निंबाळकरला जरी मोहिते पाटलांनी सांगितल्यामुळे आम्ही मतं केली, पण तो आमचा निर्णय चुकला. निंबाळकरांनी या ठिकाणी मोठी कामं केली नाहीत, त्यामुळे आमच्या इथल्या गावाचं असेल, इथल्या तालुक्याचं असेल, मोठ्या प्रमाणात नुकसान झालं हे सुद्धा लोकांनी बोलून दाखवलं. मोहिते पाटलाविषयी मोठा या ठिकाणी जनसंपर्क आहे, जवळ असल्यामुळे सुखदुःखात सामील होतात, मोठ्या त्यांच्या दुःखात किंवा मोठ्या कार्यक्रमात असतील मोहिते पाटील सहकार्य करतात, अशा इथल्या लोकांनी भावना बोलून दाखवल्या. खरं तर महत्त्वाचा मुद्दा होता की मोहिते पाटील जाताना कधी एकटं जात नाहीत आणि येताना पण कधी एकटं येणार नाहीत. मोठे इथले आमदार असतील किंवा मंत्री असतील किंवा सोलापूरमधले मोठे पुढारी असतील ते सुद्धा मोहिते पाटील आज सोबत घेऊन सगळा मोठा पक्षप्रवेश या ठिकाणी करणार आहेत. गावात आनंदाचं वातावरण आहे. मोहिते पाटलांनी तुतारी घेतली. लोकांच्या आधीपासूनच म्हणणं होतं की मोहिते पाटलांनी तुतारी घ्यायला पाहिजे आणि तुतारी घेतली तर मोठ्या प्रमाणात विजय होईल. इथल्या लोकांचं म्हणणं होतं. बऱ्याच ठिकाणी ग्राउंड रिपोर्ट घेत असताना, बाजारामध्ये जात असताना, लोकांच्या विचारत असताना मोहिते पाटलांनी तुतारी घ्यायला पाहिजे आणि आम्ही त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहू हे लोकांनी बोलून दाखवलं आणि आज चित्र तेच आहे. मोहिते पाटील मोठ्या कार्यकर्त्यांना घेऊन त्या ठिकाणी पक्षप्रवेश करणार आहेत. मोठा त्या ठिकाणी कार्यक्रम होणार आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या हस्ते किंवा सुशीलकुमार शिंदे असतील. खरं तर मोहिते पाटील आणि राष्ट्रवादीचं जवळचं नातं आहे. सोलापूरमध्ये किंवा पश्चिम महाराष्ट्रामध्ये त्यांनी मोठ्या प्रमाणात कामं केली आहेत आणि त्या कामाच्या अनुषंगानं लोक परत एकदा मोहिते पाटलांना निवडून देणार आहेत असं इथल्या लोकांनी बोलून दाखवलं. खरं तर मोहिते पाटलांचं जे शांत झालेलं वातावरण आहे ते पुन्हा एकदा या ठिकाणी तापेल आणि या पश्चिम महाराष्ट्राचा नक्कीच विकास होईल असं या ठिकाणी दिसतंय. कॅमेरामॅन संकेत सोबत मी मुकेश, महाराष्ट्र माझा, श्रीपूर.